सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर परिसरात घडलेल्या आणि गाजलेल्या गोल्डमॅन मकरंद साळी यांच्या लूट प्रकरणाचा अखेर थरारक शेवट झालाय। भर रस्त्यात गोल्डमॅन मकरंद साळी या व्यावसायिकाला मारहाण करून धारधार शस्त्राचा धाक दाखवत त्याच्या गळ्यातील सोन्याचे चैन लुटून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात सातपूर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट 2 ला मोठे यश आलंय। 23 मार्च 2024 रोजी रात्री 10:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक हादरले होते। आरोपींनी गुन्हा करून क्षणार्धात पलायन केलं। अनेकांना वाटले हा गुन्हा उघडकीस येणे कठीण आहे, मात्र नाशिकच्या सातपूर पोलिसांनी व गुन्हे शाखा युनिट 2 ने हार मानली नाही। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे आणि गुन्हे शाखा युनिट 2 पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या टीमने आरोपींच्या शोधासाठी अक्षरशः रात्रंदिवस एक केलाय। जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, पुणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली। आरोपी प्रत्येक वेळी पोलिसांच्या हातातून निसटत होता, मात्र पोलिसांची पकड अधिक घट्ट होत होती। तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि पोलिसांच्या अचूक नियोजनामुळे अखेर मुख्य आरोपी संभाजी विलास कवळे याचा ठाव ठिकाणा लागला। पंचवटी परिसरात सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय आणि चौकशीत संपूर्ण गुन्हा उघडकीस आणलाय। यावरच न थांबता पोलिसांनी जळगावमध्ये जाऊन आरोपीने विकलेले 14,30,000 रुपये किमतीचे 105 ग्रॅम सोनं हस्तगत केले। त्यामुळे केवळ आरोपीच नाही तर लुटलेला मुद्देमालही परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय। ही कारवाई म्हणजे सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे व पोलीस अंमलदार रवींद्र जाधव आणि गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर व पोलीस अंमलदार महेश खांडवाले यांच्या चिकाटी, धाडस आणि व्यावसायिक तपास कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे। 2 महिने सतत पाठलाग करून राज्यभर शोध मोहीम राबवून आणि शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करून पोलिसांनी हा गाजलेला गुन्हा उघडकीस आणला। दरम्यान गुन्हेगाराला वाटत होतं तो पोलिसांना कायमचा चकवा दे, पण नाशिक पोलिसांनी दाखवून दिलं की गुन्हा कितीही मोठा असो आणि आरोपी कितीही चालाक असो, कायद्याचा हात त्याच्यापर्यंत पोहोचणारच। 14,30,000चे सोनं जप्त करत सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपल्या खाकीची ताकद सिद्ध केली आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।